फॅमिली, मी अश्विनी अशूची दुनियामध्ये आपलं स्वागत करते. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात आज मंदिरापासून झालेली आहे. तर आज महाशिवरात्री आहे आणि सकाळीच आम्ही देवळात आलो होतो, कारण की काय असतं की गर्दी कमी असते आणि पूजा व्यवस्थित करायला मिळते. तर सकाळी सकाळी किशनजी आणि मी आलो होतो आणि पूजा खरंच माझी खूप मस्त झाली. आमच्या घराच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे, आधी तिथे आलो आणि नंतर एक दुसऱ्या मंदिरातसुद्धा गेलो. तर आधी हा मंदिर दाखवते तुम्हाला आणि मग नंतर सेकंड मंदिर कुठे आहे ते दाखवते. एका मंदिराचं आमचं दर्शन झालं होतं आणि आता मी सेकंड मंदिरात चाललो होतो. तर हे आम्हाला किशनच्या फ्रेंडने सांगितलं होते की आपण ह्या मंदिरात जाऊया. ते नवीनच मंदिर झालं आणि एकदम जंगलाच्या आतमध्ये आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे जंगल म्हणजे खूप आतमध्ये होतं. मी थोडंसं रेकॉर्ड केलं होतं आणि 5 ते 10 मिनटं लागले आम्हाला आतमध्ये पोचायला. आणि पाहू शकता असं छान डेकोरेटसुद्धा केलं होतं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पानी चाहिए ना मुझे, सब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. होप्स तुम्ही स्वस्त मस्त असाल आणि तुमचे पूजापाठ वगैरे झाले असेल. आता वाजले आहे दुपारचे 1:45 व्हायला आलेला आहे. मशीन वगैरे लावली. आज काम नाही आहे जास्त, काही निवांत आहे, म्हणजे जेवण बनवायचं नाही आहे. माझा, सिमरनचा आणि किशनजी तिघांचाही उपवास आहे. सिमरन गेली आहे टिंकीच्या घरी, तर ते लोक कुठे मंदिरात गेले होते आणि आम्हीसुद्धा मंदिरात जाऊन आलो, तुम्हाला दाखवलंच. तर आता दुपारी बघूया, काहीतरी फक्त फ्रूट वगैरे खायचं मन आहे, कारण की उपवास तर उद्या सोडणार. तर आज फ्रूट आणि रात्री मग काय असेल किंवा साबुदाणा खिचडी किंवा काहीतरी बनवून ते दाखवीनच तुम्हाला. तर आज बस आराम आहे. आज एका आंटीच्या घरी जायचं आहे. आमची एक कस्टमर आहे, तर ती चांगली एक फॅमिली फ्रेंड, म्हणजे फॅमिलीसारखीच झाले, सगळं आम्हाला शेअर करते. तर त्यांचे मिस्टर 4 दिवसापूर्वी एक्सपायर झाले, तर आम्हालाही माहिती नव्हतं. तर त्यांनी आज मेसेज केला होता सकाळी की असं असं झालं आहे, तर आज त्यांना भेटायला जायचं आहे. तर आता मशीन लावलेली आहे. कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर बस थोडीशी काय कामं आहेत ती करून मग आम्ही पुढे मग त्यांना भेटून येऊ. आणि आजचा शेअर करेन व्हिडिओ, कसा काय आहे, आजचं रुटीन काय आहे ते सगळं शेअर करीन. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला काही असं हेवी खायचं मन नव्हतं, तर आम्ही विचार केला बनाना मिल्कशेक बनवूया. तर इथे मी 4 ते 5 केळी तोडून घेत आहे मिक्सर जारमध्ये, आणि लहान आहेत केळी म्हणून 4 ते 5 घेतले आहेत. आणि थोडं दूध, म्हणजे जेवढं आपल्याला क्वांटिटी पाहिजे, तर आम्हाला हे दोघांसाठी बनवायचं आहे, तर मी दूध थोडं जास्त घेतले, म्हणजे 1-2 ग्लास तरी हे बनेल. दूध घेतल्यानंतर त्यात ॲड करणार आहे मी बुरा. मी साखर नाही वापरत जास्त, तर साखरेचा जो बुरा येतो तो यूज केला आहे, तर ते 2 चम्मच घातले त्यात भरून. आणि बस आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून, म्हणजे मिक्सी फिरून घ्यायची आहे 2-3 वेळा, जेणेकरून जे आपले केळे आहेत ते थोडेसे स्मॅश होतील त्यात. तर इथे माझं दूध जास्त झालेलं होतं, तर मी आणि एक केळं त्यात ॲड केलं आहे, जेणेकरून थोडंसं ते घट्ट होईल करून.
तर बस आपलं आता बनाना मिल्कशेक रेडी आहे बघा. आणि हे पाहू शकता मस्त असं घट झालेलं आहे, जास्त पण घट नाही आहे, ओके आहे, म्हणजे पोट भरतं तेवढं तरी ओके आहे ते. आणि नंतर यात मी काय केलं, ड्रायफ्रूट घालायचे होते, तर ड्रायफ्रूटमध्ये माझ्याकडे काजू आणि अक्रोड होता, तर मी त्याला कट न करता थोडंसं असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे, जेणेकरून ना ते थोडंसं क्रंची टाईप असं तोंडात मिल्कशेक पिताना येतं, तर ते छान लागतं आणि पोटसुद्धा भरतं ड्रायफ्रूटमुळे. तर हे एक आमच्या दोघांचे 2 ग्लास आहे आणि बस आपलं बनाना मिल्कशेक रेडी आहे. तर आता हे पिऊनच थोडंसं पोट हेवी होईल. आणि मराठी में बोलो सगळ्यांना हॅपी महाशिवरात्री. हॅपी महाशिवरात्री सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांना बोलो. तुम्ही सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांना नाही, आम्हाकडून तुम्हा सगळ्यांना. आम्हाकडून तुम्हा. चला जाऊ द्या, पिया मिल्कशेक पिया. आम्हाकडून तुम्ही सगळ्यांना. आमच्याकडून तुम्ही सगळ्यांना हॅपी शिवरात्री, महाशिवरात्रीची हार्दिक शुभेच्छा. जय भोलेनाथ. कसं आहे? मस्त एकदम, बायको सारखा गोड. त्यातली सगळी कामावरून मी संध्याकाळी शॉपवर आली होती किशनजीसाठी चाय घेऊन. आणि त्यांना चहा देऊन मी घरी जाणार होती, तर पाहिलं तर ते खूप बिझी होते कामात, ते त्यांचे बिलिंगच्या कामात बिझी होते आणि स्टॉक सगळा आला होता, त्याचा पसारा असाच पडला होता. तर मी विचार केला चल मी अरेंज करते, थोडी हेल्प करूया त्यांना. तर साबण वगैरे लावून झाले होते माझे आणि जे हे सर्फ वगैरे आलं होतं ते सुद्धा मी पटापट लावून घेतलं. आणि मला खरंच माझ्या कामाची आठवण आली, जे मी आधी काम करत होती कॅन्टीनमध्ये, निवी कॅन्टीनमध्ये होती. तर तिथे माझं हेच काम होतं, आम्हाला सगळं स्टॉक अरेंज, जे मॉल असतात मोठमोठे, जे स्टॉक अरेंज असतं, तुम्ही जर शॉपिंगला जात असाल तर ते स्टॉक आम्ही अरेंज करायचं, म्हणजे कॅन्टीनमधलं सांगते. तर आम्ही अरेंज करायचो. तर मला ते काम खरंच आठवलं आणि मला मजासुद्धा यायची आणि फुल बॉडीची एक्सरसाइज व्हायची, कारण की पूर्ण दिवस मी त्या कामात बिझी असायची. तर मला ते काम आज खरंच खूप आठवण येत होती. तर फटाफट आम्ही दोघांनी मिळून सगळी कामं केले. किशनजीने सगळे घी वगैरे लावून घेतले आणि ही सगळी अगरबत्ती आहे. तर हा सगळा माल जो आला आहे तो आमचा एजन्सीचा आहे, म्हणजे आम्ही जी एजन्सी घेतली आहे तर त्याचा सगळा स्टॉक आला आहे. किशनजी काय करतात ना, 90ची जी गाणी असतात ओल्ड ती लावतात आणि काम करतात. तर ते गाणं ऐकता ऐकता मी डान्ससुद्धा एन्जॉय करत होती आणि कामसुद्धा करत होती. तर दोन्ही काम करता करता मजा येते. तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं. घरातली कामं संपवली आणि घरी आली, पटकन फ्रेश झाली. एकीकडे बटाटे बॉईल करायला ठेवले, एकीकडे शेंगदाणे भाजायला ठेवले चटणीसाठी आणि 10:30 वाजलेच आहेत. त्यापुढे माझे कधी पराठे होणार, मला वाटते 11 11:30 होतील. तर बटाटे वगैरे स्मॅश करायला घेतले होते आणि मला थोडंसं ना थंडी वाजत होती, थोडं कणकण भरल्यासारखं वाटत होतं. तर मी ते जॅकेट घातलेलं आहे आणि आता जी मी कामं करते ते सांगण्यापेक्षा असं विचार करते की आपण काहीतरी नवीन स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला थोडीशी माझ्याबद्दलच ब्लॉग थ्रू माहिती देते. तर माझं नाव आहे अश्विनी किशन वैष्णव, हे लग्नानंतरचं नाव आहे आणि माहेरचं नाव आहे अश्विनी अशोक मोरे. तर मी मूळतः मुंबईचे आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये माझे मम्मी पप्पा आणि आम्ही 4 भावंडं. तर 4 भावंडामध्ये मी सगळ्यात मोठी आहे, मुलगी आहे घरातली. त्याच्यानंतर माझी बहीण आहे आणि त्याच्यानंतर 2 भाऊ आहेत. तर एक भाऊ जो लास्ट नंबर आहे तो आता आमच्यात नाही आहे, तर एका आजारामुळे त्याचं निधन झालं. तर तोच तरी आमच्या आठवणीत सध्या आणि कायम असेलच. तर असे आम्ही 4 जणं खूप मस्तीखोर, खूप आमचं बॉन्ड खूप छान आणि मस्त सगळं होतं. ती लाईफ म्हणजे खूप छान वाटायची, असं वाटतं ना लहानपण देगा देवा. खरंच ती मेमरीज मला आठवलं ना तरी खूप भारी वाटतं. आणि जेव्हा तो माझा लहान भाऊ होता तो तर एवढा मस्तीखोर होता आणि खरंच खूप मजा यायची त्या घरात. म्हणजे माहेरी असं वाटत होतं की माहेर आपलं सोडून कधीच जाऊ नये. आणि खूप सगळेजणं खूप छान होते आणि तेव्हाचा म्हणजे टाईमसुद्धा खूप छान होता. आपले जे नेबर्स असतात ते, आता खूप परिस्थिती बदलली आहे. आजकाल कोणाला कोणाशी घेणं नाही आहे, लेणं देणं नाही, आपापल्या घरात असतात, आपल्या कामात असतात.
बाजूचे असो दे नेबर किंवा आपले रिलेटिव्हसुद्धा. आजकाल कोण कोणात नसतं, सगळ्यांना म्हणजे आपापल्या फॅमिलीचंच असतं. तर असं सगळं चेंज झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं ना, माझं लग्न खूप लवकर झालं. मी लग्न 18 वर्षातच केलं. तर माझं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे माझं एवढं लवकर लग्न झालेलं आहे. पण 18 वर्षाआधी जे मी लाईफ बघितलेली ती नंतर जेव्हा मी लग्नानंतर गेली जेव्हा तिथे, तर ते पूर्णपणे जे नेबर्स आहेत किंवा सगळ्यांचे जे बॉन्ड होतं ते चेंज झालेलं दिसलं. तर कुठेतरी वाईट वाटतं की ते आपले म्हणजे जे पूर्वीचे दिवस आहेत ते का चेंज झाले. पण काय करू शकता, चेंजेस हा बोलतात ना माणसाच्या जीवनातला एक बदल आहेत. तर असो, ते तर होतच राहतं. तर आम्ही असं चौघंजणं खूप छान बॉन्ड होता. माझं शिक्षण 12वीपर्यंतच झालं आहे, कारण की मी लवकर लग्न केलं, नाही तर पुढे ग्रॅज्युएशन केलं असतं मी. तर मम्मी पप्पांच्या विरोधात जाऊनच लग्न केलं आणि कोणच म्हणजे त्यांच्या फॅमिली किंवा माझी फॅमिली दोघेही ॲग्री नव्हते. आम्ही खूप वेळा सांगितलं, म्हणजे व्हिडिओमध्ये पण मी बोलले आहे की किशनजींना की आपण कधी आपली लव्ह स्टोरी सांगणार. आमची लव्ह स्टोरी म्हणजे मला असं वाटतं किती पार्ट होतील ते सुद्धा माहिती नाही, पण खरंच ट्राय करू. तरी मी स्वतः ह्या ब्लॉग थ्रू थोडंफार काही सांगण्याचा प्रयत्न करते, तेवढं सांगू शकते जे या ब्लॉगमध्ये होईल तेवढं. तर माझं 12वी शिक्षण झालं आणि 11वीपासून आमचं अफेअर स्टार्ट होतं. म्हणजे माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिच्या आत्याचा मुलगा आहे किशनजी. तर ते आमच्या बिल्डिंगमध्ये येत होते आणि असेच आमचे म्हणजे माझ्या जी बेस्ट फ्रेंड आहे तिची बहीण आणि त्यांच्यामध्ये चॅलेंज लागलं होतं की त्याने सांगितलेलं की तू हिला पटवून दाखव. ती पटणारच नाही, ती कोणत्या मुलाला भावच देत नाही, कारण की तिला ते सगळ्या इंटरेस्ट नाही. तर त्यांनी सांगितलं होतं की मी पटवून दाखवेन हिला. तर म्हणजे बोलतात ना जोडी आपल्या वर बनून येतात. कसं काय माझ्या डोक्यात काय झालं, कसं झालं आणि आमची दोघांचं असं अफेअर स्टार्ट झालं. त्यांनी खरंच मला पटवलं आणि आमचं अफेअर स्टार्ट झालं 11वीच्या एंडिंगपासून. मग 12वी झाली. 12वी नंतर मग मी जॉब करत म्हणजे फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. ते सुद्धा मी म्हणजे का केला की त्यांना भेटता यावं म्हणून, कारण की तेव्हा आपल्या सुट्ट्या म्हणजे 12वी नंतर ज्या सुट्ट्या असतात त्यामध्ये मी स्टार्ट केलेला, मी आणि माझ्या मैत्रिणींनी दादरला. गव्हर्मेंटचं क्लासेस होते ते आणि 6 महिने केले आणि नंतर मग मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, म्हणजे जास्त काही मी म्हणजे करायचं म्हणून केलं होतं ते, फक्त त्यांना भेटता यावं म्हणून. त्याच्यानंतर मग मी एका ठिकाणी MRF टायर्स आहे मीरा रोडला, त्या दहिसरला, तर तिथे एका ऑफिसमध्ये एक रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब स्टार्ट केला होता. आणि मग त्याच्यामुळे माझं म्हणजे घरातून येणं जाणं होत होतं आणि आम्ही दोघं एकमेकांना भेटत होतो. तर कॉलेजमध्ये असताना थोडंसं सांगते. कॉलेजमध्ये असताना म्हणजे 11वीला मी खूप 11वीला जास्त नाही पण 12वीला तर मी खूप बंक मारलेले आहे, कारण की किशनजी सारखं म्हणजे मंडेला सुट्टी असली की आम्ही फिरायला जायचो बंक मारून, म्हणजे जास्त लांब नाही. तर मी भाईंदरला राहायची, तर मीरा रोड दहिसर तिथपर्यंत बंक मारून फिरून परत कॉलेजच्या टायमाला घरी यायचो. तर म्हणजे जे माझी लव्ह स्टोरी ऐकत असतील मुलं मुली किंवा कोणी, तर त्यांनी असा विचार करू नका की हे खूप छान आहे, म्हणजे मी जे सांगते तर मी म्हणजे लव्ह मॅरेजला कोणाला प्रोत्साहित करते, तर असं काही नाही आहे. जर माझे पुढे पूर्ण स्टोरी ऐकाल तर कदाचित सुद्धा लव्ह मॅरेज करण्यासाठी एकदा दोनदा विचार कराल की केलं पाहिजे की नाही, आणि खरंच विचार करून करायला पाहिजे. लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे जी मला आता कळते. सगळं ओके आहे, फक्त एवढंच आहे की खूप लवकर केलं लग्न आणि तो डिसिजन थोडासा चुकीचा होता माझा. तर ओके, एवढ्या आजच्या व्लॉगमध्ये एवढी स्टोरी कंटिन्यू पुढे करूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मग आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता 11:15 झालेले आहे, तर 15-20 मिनटं मी राऊंड मारते, कारण की मला जेवण डायजेस्ट नाही झालं तर गॅसचा प्रॉब्लेम होतो. तर पाहू शकताय सगळीकडे खूप अंधार झालेला आहे, 12 वाजलेले आहेत आणि बस आता झोपायची तयारी करूया. तर इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. The next day. हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. तर आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आज आहे महाशिवरात्रीचा दुसरा दिवस, तर आज उपवास सोडणार आहोत. तर आम्ही जाणार आहोत आज मंदिरात, जे काल मंदिर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तिथे जाणार आहोत. तर तिथे आज जेवण आहे, तर तिथे चाललो आहोत. तर हा आजचा माझा लुक आहे. हे करायची गरज आहे ना. आता आम्हाला वेळ होतोय आणि गाडी क्लीन करतोय. तुम्ही किती सजले सवरले, सजले सवरले
तर ही आहे आमची बसंती हिरो. सांगा कमेंट करून आज भाऊजी हिरो दिसत आहेत का. चलो जाएंगे मचाएंगे. ग्रुप में लिंक भेजता हूँ. तर मंदिरात येऊन आधी आम्ही दर्शन घेतलं देवाचं आणि जेवणासाठी मग लाईन लावली आणि व्यवस्थित खूप सुटसुटीत सगळं होतं. म्हणजे असं जास्त गर्दीसुद्धा नव्हती आणि जेवण खूप टेस्टी होतं. शेंग्याची डाळ, शिरा, वांगा बटाट्याची भाजी आणि मिरची भजी आणि लोणचं. जेवण खूप मस्त होतं. पोट भरून जेवलो. 1.5 दिवसाचा जो उपवास होता तो सोडला आणि बस अशा प्रकारे आमचा उपवास आजचा कंप्लीट झाला आणि हा व्लॉगसुद्धा इथेच कंप्लीट करते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.